नमस्कार मित्रांनो. काही मार्ग, काही प्रवास असे असतात जिथे रात्रीचा गडद अंधार, वाऱ्याचा भयानक आवाज आणि रातकिड्यांचा घाबरवणारा आवाज सोडला तर बाकी काहीही नसतं. काही मार्ग असे असतात ज्या मार्गांवर गेल्यानंतर माणूस परत येईलच याची खात्री नसते. आंबोली घाटाच्या पांढऱ्या धुक्यात असंच काहीतरी दडलंय जे डोळ्यांना दिसतं, पण जे जसं दिसतं वास्तविक ते तसंच खरंच आहे का याची खात्री नसते. नियतीने रचलेल्या एका भयानक सापळ्यात अडकलेल्या दोन मित्रांची ही गोष्ट आहे. एक असा अनुभव जो ऐकतानाही तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तर मित्रांनो, सादर आहे एक नवीन अंगावर काटा आणणारी कथा, आंबोली घाटातील ती जीवघेणी रात्र. कथेला आता सुरुवात करू. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरून सुट्टी संपवून परतण्याचा तो शेवटचा दिवस होता. पण निसर्गाचा आनंद घेऊन परतताना नियती आपल्यासाठी कोणता सापळा रचून बसली आहे याची पुण्याच्या विक्रम आणि कबीर या दोन मित्रांना पुसटशीही कल्पना नव्हती. विक्रम आणि कबीर हे दोघे बालमित्र. विक्रम हा स्वभावाने थोडा हट्टी, धाडसी आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणारा, तर कबीर हा शांत, व्यवहारी आणि समंजस मुलगा. गोव्यात 4 दिवस मनसोक्त फिरल्यानंतर पुण्याला निघताना कबीरच्या मनात असा विचार आला होता की रात्रीचा प्रवास टाळून दुसऱ्या दिवशी पहाटे निघावं. तसं तो विक्रमला म्हणाला, "अरे विक्रम, मी काय म्हणतो, आपण आज रात्रीच्या ऐवजी उद्या पहाटे निघू. प्रवास लांबचा आहे. रात्रीच्या वेळी घाटातून गाडी चालवणं नको रे. दिवसा निघू आणि आरामात पोचू. तसंही पुढील 2 दिवस आपल्याला सुट्टीच आहे," कबीरने सुचवलं. पण विक्रमने नेहमीप्रमाणे त्याचं बोलणं हसण्यावारी नेलं. "कबीर, तू पण ना अगदी भित्र्यासारखा करतोस. दिवसा घाटात किती ट्रॅफिक असतं माहितीये ना तुला. एसटी बसेस, अवजड ट्रक, त्यात उन्हाळा आहे. एसी असूनही गाडी चालवताना जीव नकोसा होतो आणि म्हणूनच रात्री निघू. रात्री जरा गारवा पण असेल. त्या गारव्यात आणि रात्रीच्या वेळी घाटाचा रस्ता कधी निघून जाईल ते समजणार सुद्धा नाही. आणि सकाळी ट्रॅफिक सुरू व्हायच्या आत आपण पुण्यातही असू," विक्रम म्हणाला. यावर त्यांच्यात खूप बोलणं झालं. शेवटी विक्रमच्या हट्टापुढे कबीरला माघार घ्यावी लागली. त्यांनी त्यांचं सामान भरलं, हॉटेलमधून चेकआउट केलं आणि रात्री 9 वाजता गोव्यातून पुण्याचा प्रवास सुरू केला. सुरुवातीला त्या महामार्गावरून प्रवास खूप छान वाटत होता. गाडीत गाणी वाजत होती. दोघे जुन्या आठवणी काढत, सहलीच्या आठवणी काढत, हसत खेळत पुढे जात होते. पण जसजशी रात्र गडद होऊ लागली आणि गाडी सावंतवाडी पार करून मुख्य आंबोली घाटाच्या पायथ्याशी पोचली, तसं बाहेरचं वातावरण बदलू लागलं. कारच्या डॅशबोर्डवरील डिजिटल घड्याळ आता मध्यरात्री 12ची वेळ दाखवत होतं. बाहेरचं जग पूर्णपणे बदललं होतं. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा घाटात पायथ्यापासूनच प्रचंड ओलसर आणि पांढरं शुभ्र दाट धुकं पसरलं होतं. ते धुकं इतकं वेगाने गाडीच्या काचेवर आदळत होतं, जणू काही पांढऱ्या अमानवी आकृत्या गाडीला वेढून टाकत आहेत. विक्रमने स्टेअरिंग व्हीलवरची आपली पकड कमालीची घट्ट केली होती. त्याचे डोळे आता थकले होते. समोरचे हेडलाईट्स चालू असून सुद्धा धुक्यामुळे रस्त्याच्या पुढचा भाग नीट दिसत नव्हता. रस्त्याच्या डाव्या बाजूला आकाशाला भिडणारे काळेभोर उभे कडे होते आणि उजव्या बाजूला अथांग काळोखात बुडालेली खोल दरी होती. त्याच्या शेजारी बसलेल्या कबीरचा कधीच डोळा लागला होता. तो गाढ झोपला होता. गाडीच्या एसीच्या गारव्यामुळे आणि सहलीच्या थकव्यामुळे त्याचं डोकं डाव्या बाजूच्या खिडकीच्या काचेवर टेकलं होतं आणि तो सुस्त पडला होता. हट्ट केला खरा, पण रात्री निघायला नकोच होतं, असे विचार विक्रमच्या मनातून चमकून गेले. आता कुठे विक्रमच्या मनात पश्चातापाची भावना डोकावू लागली होती.
घाटातील शांतता अगदी जीवघेणी वाटत होती. त्या संपूर्ण परिसरात त्यांच्या एका कारशिवाय दुसरं कोणतंही वाहन दिसत नव्हतं. ना पुढे जाणाऱ्या गाडीचे लाल टेललाईट्स, ना समोरून येणाऱ्या गाडीचे हेडलाईट्स. संपूर्ण रस्ता जणू निर्मनुष्य झाला होता. त्या अथांग शांततेत फक्त त्यांच्या कारच्या इंजिनाचा संथ आवाज आणि कधीकधी काचेवर पडणारे पाण्याचे बारीक थेंब पुसणाऱ्या वायपरचा एकसुरी कर्कश आवाज येत होता, जो मनात न कळत भीती निर्माण करत होता. अचानक एका तीव्र नागमोडी वळणावर कारच्या इंजिनने एक मोठा अनपेक्षित गचका दिला. गाडीचं इंजिन जणू आतल्या आत अडखळलं. विक्रमच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यानं घाबरून ॲक्सिलेटरवर पाय जोरात दाबला, पण इंजिनाने वेग पकडण्याऐवजी गाडी अजूनच जास्त गचके खाऊ लागली. डॅशबोर्डवरील सर्व लाईट्स अचानक लुकलुकू लागले आणि अचानक तिथे लाल रंगाचे 2 बारीक दिवे चमकू लागले. काही सेकंदाच्या आतच गाडीचे मुख्य हेडलाईट्स पूर्णपणे बंद झाले. कारचा वेग मंदावला आणि एका अत्यंत धोकादायक अंधाऱ्या वळणावर, जिथे रस्त्याच्या बाजूला संरक्षणासाठी फक्त छोटे सिमेंटचे खांब होते, तिथे कार शांतपणे उभी राहिली. शिट शिट शिट, नेमकी याच जागी बंद पडायची होती, असे म्हणत वैतागून आणि घाबरून विक्रमने स्टेअरिंग व्हीलवर दोन्ही हात जोरात मारले. गाडीला बसलेल्या झटक्यामुळे आणि विक्रमच्या ओरडण्यामुळे कबीर दचकून एकदम जागा झाला. तो डोळे चोळत बावरलेल्या नजरेने आजूबाजूला पाहू लागला. काय रे, काय झालं? गाडी का थांबवलीस? कबीरने विचारलं. गाडी थांबवली नाहीये कबीर, गाडी बंद पडलीये. समोर डॅशबोर्डवर बघ, इंजिन आणि बॅटरी दोन्हीवर लाल लाईट लागलेत. इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झालाय आणि बॅटरी सुद्धा उतरलीये, असं म्हणत विक्रमने कपाळावर हात मारून सुस्कारा सोडला. त्याने पुन्हा एकदा चावी फिरवून इंजिन चालू करण्याचा प्रयत्न केला, पण बॅटरीच उतरल्यामुळे गाडी काही चालू झाली नाही. इंजिनमधून फक्त थोडाफार आवाज झाला. चल बाहेर ये, बघू काय झालंय ते, विक्रम म्हणाला आणि दोघांनी गाडीचे दरवाजे उघडले. बाहेर पाऊल ठेवताच घाटातील हवा एखाद्या बर्फाच्या तुकड्यासारखी अंगाला झोंबली. इतकी थंडी उन्हाळ्यात कशी असू शकते, याचं दोघांनाही आश्चर्य वाटलं. धुकं इतकं दाट होतं की कारच्या अगदी शेजारी उभे असून सुद्धा त्यांना एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. बाहेर पडताच त्यांना रातकिड्यांचा तीव्र आवाज कानावर पडला. विक्रमने लगेच आपल्या आयफोनचा फ्लॅशलाईट चालू केला. त्या प्रकाशाचा एक पिवळा किरण धुक्याला चिरत पुढे गेला. त्यानं कारचं बॉनेट उघडलं आणि तो आतल्या वायर्स आणि बॅटरीकडे हताशपणे पाहू लागला. त्याला स्वतःला गाड्यांबद्दल फारसं ज्ञान नव्हतं, त्यामुळे तो फक्त वायर्स हलवून पाहत होता. विक्रम, इथे मोबाईलला अजिबात नेटवर्क नाहीये रे, कबीरने आपला फोन हवेत उंच धरत सिग्नल शोधण्याचा प्रयत्न करत म्हटलं. इमर्जन्सी कॉल पण लागत नाहीये. आपण या जंगलात पूर्णपणे अडकलोय, कबीर म्हणाला. कबीरच्या आवाजातील भीती आता स्पष्ट जाणवू लागली होती. आणि अचानक एक घटना घडली. रातकिड्यांचा आवाज अचानक बंद झाला. घाटात फक्त वाऱ्याचा भयानक आवाज येत होता. बाकी सर्वत्र भयान शांतता पसरली होती. काय झालं भाऊ? काही मदत पाहिजे का? दाट धुक्याच्या पांढऱ्या चादरीतून अचानक एक खोल शांत आवाज त्या वातावरणात घुमला. तो आवाज इतका अनपेक्षित होता की विक्रम आणि कबीर दोघे सुद्धा जागच्या जागी थरथर कापले. विक्रमच्या हातातील फोन जमिनीवर पडता पडता वाचला. दोघांनी लगेच फोनचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने फिरवला. त्या दाट धुक्यातून हळूहळू चालत एक माणूस त्यांच्या कारसमोर आला. त्या माणसाचं रूप पाहिल्यावर एका दृष्टीने त्यांना दिलासा मिळाला, तर दुसऱ्या दृष्टीने त्यांना काहीतरी विचित्र वाटलं. त्या माणसाने एका मेकॅनिकचा जुना निळ्या रंगाचा ग्रीस आणि काळ्या तेलाचे डाग असलेल्या कपड्यांचा सूट घातला होता. त्याच्या डाव्या हातात एक जुना जड लोखंडी टूलबॉक्स होता, ज्यावर गंज चढलेला दिसत होता. दिसायला तो 50च्या आसपास असलेला एक सामान्य माणूस वाटत होता.
पण मोबाईलच्या पांढऱ्या प्रकाशात त्याची त्वचा कमालीची पांढरी फटक दिसत होती. रक्ताचा एकही थेंब नसल्यासारखं त्याचं शरीर वाटत होतं. त्याचं शरीर निस्तेज दिसत होतं. त्याचे डोळे खूप खोल गेले होते. अरे दादा, देव माणूस आहात तुम्ही, पण खरंच घाबरवलं तुम्ही आम्हाला. विक्रमने छातीवर हात ठेवत सुटकेचा श्वास घेतला. पण तुम्ही रात्रीच्या वेळी इथे काय करताय? इथे आसपास कुठलं गॅरेज आहे का? विक्रमने विचारलं. त्या मेकॅनिकने विक्रमच्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ, कोरडं आणि निर्जीव हसू पसरलं. हो, पुढे वळणावर माझं छोटं गॅरेज आहे भाऊ, ते बघा तिकडे, असे म्हणत त्या माणसाने पुढच्या दिशेला बोट दाखवलं. तसं विक्रम आणि कबीर दोघांना त्यांच्यापासून थोड्या दूरवर एका पिवळ्या बल्बचा अंधुकसा प्रकाश दिसू लागला आणि तिथे एका छोट्या टपरीसारखं नजरेस पडलं. तो माणूस पुढे बोलू लागला. रात्री गॅरेजमध्ये काम चालू होतं. माझं लक्ष रस्त्यावर होतं. तुमची गाडी अचानक गचके देत असलेली मला दुरून दिसली आणि तुमच्या गाडीचे हेडलाईट्स अचानक बंद झालेले पाहिले. मग समजलो की तुमची गाडी बंद पडली आहे, म्हणून मग मदत करायला आलो. त्या माणसाचं बोलणं ऐकून आणि तो पिवळा प्रकाश आणि ती दूरवर दिसणारी टपरी बघून विक्रम आणि कबीर दोघेही आश्चर्यचकित झाले. कमाले, आम्ही इतका वेळ इथे उभे आहोत, आम्हाला तर दूर दूरपर्यंत कुठेच काहीच दिसलं नाही. मग अचानक हे गॅरेज कुठून आलं? विक्रम कबीर आणि त्या माणसाकडे पाहत म्हणाला. आत्ता काही वेळासाठी वीज गेली होती, म्हणून बल्ब चालू नव्हता. त्यात दाट धुकं पसरलंय, त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल, तो माणूस म्हणाला. तो पुढे म्हणाला. जाऊ दे, बघू द्या काय झालंय गाडीला. असं म्हणत त्या दोघांना काहीही न विचारता, त्यांची परवानगी न घेता तो मेकॅनिक कारच्या इंजिनच्या समोर गेला आणि बॉनेटच्या आत वाकला. त्या मेकॅनिकने आपला जड लोखंडी टूलबॉक्स जमिनीवर ठेवला. पण तेव्हा एक विचित्र घटना घडली. तो जड टूलबॉक्स खाली ठेवताना जमिनीवरच्या दगडांचा किंवा धातूचा कोणताही आवाज झाला नाही. तो अगदी शांतपणे खाली ठेवला गेला. त्या माणसाने टूलबॉक्स उघडून एक पक्कड आणि एक पान्हा बाहेर काढला. त्याने अत्यंत वेगाने कारच्या बॅटरीच्या तारा, वायर्स वगैरे हलवून काम सुरू केलं. कबीर आणि विक्रम त्याच्या बाजूला उभे राहून पाहत होते. घाटात प्रचंड अंधार होता. फक्त विक्रमच्या फोनच्या छोट्या फ्लॅशलाईटचाच काय तो प्रकाश तिथे पसरला होता. पण तो मेकॅनिक त्या अंधुकशा प्रकाशात सुद्धा अगदी सहजपणे काम करत होता. जणू काही त्याच्या डोळ्यांना अंधारात पाहण्याची जन्मजात सवय होती. त्याचे हात विलक्षण वेगाने हलत होते. काम करता करता तो मेकॅनिक अगदी हळू, घोगऱ्या आवाजात बोलू लागला. त्याचा आवाज कारच्या इंजिनाच्या आतून किंवा एखाद्या खोल विहिरीतून येत असल्यासारखा वाटत होता. तुमचं नशीब चांगलं भाऊ, म्हणून मी आज उशिरापर्यंत गॅरेजवर थांबलो होतो आणि वेळेत इथे आलो. हा आंबोली घाट ना रात्री 12 नंतर अजिबात सुरक्षित नसतो. खूप वाईट जागा आहे ही. इथलं धुकं लोकांना भुरळ पाडतं. लोक रस्ता चुकतात. गाडीवरून लोकांचा ताबा सुटतो. काही लोक तर असे आहेत जे या घाटातून कधीच आपल्या घरी परत जाऊ शकलेले नाहीत. त्याच्या या गूढ आणि भयानक बोलण्यामुळे कबीरच्या मनातली धाकधूक वाढू लागली. घाटातील थंडी आता असह्य होत होती. कबीर थोडा सावध होऊन त्या मेकॅनिकच्या आणखी जवळ गेला आणि त्याला निरखून पाहू लागला. त्याला त्या माणसाच्या हालचालींमध्ये काहीतरी अत्यंत असामान्य जाणवलं. तो मेकॅनिक इतकं काम करत होता, वायर सोडत होता, पान्हे फिरवत होता, पण त्याच्या छातीची, चेहऱ्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. फक्त त्याचे हात हलत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतकं काम करून सुद्धा त्याचा श्वास घेण्याचा किंवा सोडण्याचा अजिबात आवाज येत नव्हता. थंडीमुळे आणि धुक्यामुळे कबीरच्या स्वतःच्या श्वासातून पांढरी वाफ बाहेर पडत होती. पण त्या मेकॅनिकच्या नाकातून किंवा तोंडातून वाफेचा एक पुसटसा कणही बाहेर पडत नव्हता. जणू काही तो माणूस श्वासच घेत नव्हता. कबीरची नजर आता भीतीमुळे जमिनीकडे वळाली.
विक्रमच्या हातातील मोबाईलचा प्रकाश थेट त्या मेकॅनिकच्या पायांवर आणि त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जमिनीवर पडत होता. ते जमिनीवरचं दृश्य पाहताच कबीरच्या शरीरातील रक्ताचं पाणी झालं. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. डोक्याचे केस ताठ उभे राहिले. तो मेकॅनिक फोनच्या प्रकाशाच्या अगदी समोर उभा होता. मोबाईलचा प्रकाश जणू त्याच्या शरीरातून आरपार जाऊन मागच्या दगडांवर आणि धुक्यावर पडत होता. तो माणूस तिथे भौतिकदृष्ट्या उभा होता, पण निसर्गाचा नियम मोडून त्याची सावली मात्र गायब होती. कबीर भीतीने थरथर कापायला लागला. त्याचे दात एकमेकांवर वाजायला लागले. त्याने अत्यंत सावधपणे 2 पावलं मागं घेतली. त्याने हळूच बाजूला उभ्या असलेल्या विक्रमचा हात मनगटापाशी पकडला आणि तो जोरात दाबला. तसे विक्रमने कबीरकडे बघितलं. मानेने खुणवूनच कबीरने विक्रमकडे एक इशारा केला, पण तो इशारा विक्रमला काही समजला नाही. कबीर गाडीचं दार उघडून आतमध्ये काहीतरी शोधण्याचं नाटक करू लागला आणि तो विक्रमला म्हणाला, "अरे विक्रम, सिगरेटचं पाकिट कुठे दिसत नाहीये? कुठे ठेवलंयस?" "अरे ते मागच्या सीटवर ठेवलेल्या बॅगमध्ये," विक्रम म्हणाला. "अरे नाही मिळते, जरा ये ना इकडे," कबीर म्हणाला. "अरे मी इकडे यांना टॉर्च दाखवतोय," विक्रम म्हणाला. "अरे 1 सेकंद फक्त," कबीर म्हणाला. तसे विक्रम त्या माणसाला म्हणाला, "आलो हा दादा, फक्त 2 सेकंद," असे म्हणत विक्रम गाडीच्या मागच्या दारापाशी जिथे कबीर उभा होता तिथे आला. तसे कबीर त्याच्या कानात म्हणाला, "चल गाडीत बस, आत्ताच्या आत्ता गाडीत बस." कबीरचा आवाज इतका थरथरत होता की त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. "अरे काय झालंय काय कबीर? असं वेड्यासारखा काय करतोयस? तो गाडी दुरुस्त करतोय ना, गाडीत बसून काय करायचंय?" विक्रम वैतागून आपला हात सोडवून घेत म्हणाला. "विक्रम, मी सांगतोय ते ऐक. खाली बघ, खाली त्याच्या पायाकडे बघ. त्याची सावली नाहीये." कबीरने अत्यंत हळू पण थरथरत्या आवाजात विक्रमच्या कानापाशी जाऊन सांगितलं. कबीरचं बोलणं ऐकून विक्रमने त्याचं बोलणं हसण्यावारी नेलं, पण कबीरचा थरथरणारा हात पाहून खात्री करून घेण्यासाठी विक्रम पुन्हा त्या माणसाच्या जवळ गेला आणि त्याने आपल्या फोनचा प्रकाश मेकॅनिकच्या पायांकडे आणि जमिनीकडे वळवला. प्रकाशाच्या त्या वर्तुळात जमिनीवर फक्त कारचं बोनेट आणि स्वतः विक्रमची सावली दिसत होती. त्या मेकॅनिकची सावली तिथे अस्तित्वातच नव्हती. विक्रमचं डोकं चक्रावून गेलं. विक्रम त्या माणसाच्या हळूच मागे गेला आणि त्याने फोनचा प्रकाश थोडा वर केला आणि त्या मेकॅनिकच्या पाठीवर टाकला. तेव्हा विक्रमला दिसलं की त्या मेकॅनिकच्या निळ्या सूटच्या पाठीचा भाग पूर्णपणे फाटला होता. तिथले कपडे रक्ताने माखले होते आणि शरीराच्या पाठीच्या हाडांचा काही भाग उघडा पडला होता, ज्यावर सुकलेलं काळं पडलेलं रक्त स्पष्ट दिसत होतं. जणू काही वर्षांपूर्वी एका भीषण अपघातात त्याचा पाठीचा भाग पूर्णपणे चिरडला गेला होता. त्याच्या पाठीतून मोबाईलचा प्रकाश आरपार जात होता आणि तो उघड्या असलेल्या बॉनेटवर पडत होता. विक्रमच्या तोंडून एक लहान किंकाळी फुटली आणि विक्रम घाबरून पळतच कबीरपाशी आला. तेवढ्यात त्या मेकॅनिकच्या हातातील अवजारांचा आवाज अचानक बंद झाला. घाटात पुन्हा तीच भयानक शांतता पसरली. त्या माणसाने इंजिनमधून आपलं डोकं हळूच बाहेर काढलं आणि तो सरळ उभा राहिला. त्याने आपली मान अत्यंत विचित्रपणे, जणू मान तुटल्यासारखी एका बाजूला झुकवून विक्रम आणि कबीरकडे फिरवली. आता त्याच्या चेहऱ्यावर ते मघासचं साधं सामान्य हसून नव्हतं. मोबाईलच्या प्रकाशात त्याचे डोळे आता पूर्णपणे काळे भोर झालेले दिसत होते. त्यात पांढरा भाग उरलाच नव्हता. तिथे फक्त 2 काळे कोळशांसारखे खड्डे दिसत होते. त्याची त्वचा अजून जास्त सुरकुतलेली आणि कुजलेली दिसू लागली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक अमानवी, अक्राळ विक्राळ आणि भयानक हास्य पसरलं होतं, ज्यातून त्याचे काळे पडलेले दात दिसत होते. त्याने गाडीचं बॉनेट खाली घेतलं आणि तो म्हणाला, "गाडी दुरुस्त झाली." तो मेकॅनिक एका घोगऱ्या आणि विचित्र आवाजात ते शब्द पुटपुटला. 2 लोखंडी पत्रे एकमेकांवर घासल्यासारखा अमानवी आवाजात तो हे म्हणाला. तो आवाज थेट विक्रम आणि कबीर यांच्या कानात घुमला. "गाडीत बस, कबीर पळ!"
विक्रम पूर्ण ताकदीने ओरडला. विक्रम ड्रायव्हरच्या सीटवर आणि कबीर बाजूच्या सीटवर झेपावला. त्यांनी तातडीने कारचे दरवाजे आतून ओढले आणि कारचे दरवाजे आतून लॉक केले. बाहेर त्या मेकॅनिकने हातातील लोखंडी टूलबॉक्स जमिनीवर फेकून दिला. यावेळी मात्र तो टूलबॉक्स जमिनीवर पडताना एक भयानक मोठा आवाज झाला. तो माणूस आता एखाद्या जिवंत माणसासारखा चालत नव्हता. तो त्याचे पाय जमिनीला घासून चालत होता. तो थेट कारच्या ड्रायव्हरच्या सीटच्या खिडकीकडे येऊ लागला. विक्रमचे हात भीतीने लटलट कापत होते. त्याने खिशातून कारची चावी काढली आणि ती कशीतरी इग्निशनमध्ये घातली. त्याने चावी फिरवली. ते दोघे इतक्या प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्यात होते की ते कदाचित हे विसरून गेले होते की गाडीची बॅटरी उतरली होती. त्यांनी गाडी चालू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण अर्थातच इंजिन चालू झालं नाही. प्लीज प्लीज देवा, चालू कर गाडी, आम्हाला वाचव देवा, विक्रम रडकुंडीला येऊन ओरडत होता. त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. त्या म्हाताऱ्या मेकॅनिकचं खरं भयानक रूप आता खिडकीमधून दिसत होतं. तो आता खिडकीच्या जवळ पोचला होता. त्यानं आपलं पांढरं फटक शरीर आणि काळे डोळे असलेलं विद्रूप तोंड थेट ड्रायव्हरच्या बाजूच्या काचेला टेकवलं. त्याचा चेहरा काचेवर घासल्यामुळे एक किळसवाणा आवाज झाला. तो आत बसलेल्या विक्रमकडे रोखून पाहत होता. त्याने आपला उजवा हात वर केला. त्याची नखं खूप मोठी, काळी आणि तुटलेली होती. त्याने ती नखं काचेवर घासण्यास सुरुवात केली. त्याचा कर्कश आवाज होत होता. तो आवाज कबीर आणि विक्रमच्या काळजाचे ठोके चुकवत होता. कबीरने आपले दोन्ही डोळे हातांनी घट्ट बंद करून घेतले आणि तो मोठ्याने ओरडून हनुमान चालीसाचा जप करू लागला. तेवढ्यात त्या अमानवी मेकॅनिकने आपला हात आणि आपलं शरीर मागे घेतलं आणि रागाने त्याने काचेवर एक जोरात ठोसा मारला. कारच्या मजबूत खिडकीच्या काचेला मधोमध एक मोठी उभी भेग पडली आणि काच फुटण्याच्या बेतात आली. गाडी चालू होऊ दे देवा, गाडी चालू होऊ दे, कबीर ओरडला. विक्रमने आपले डोळे घट्ट मिटले. आपल्या आई वडिलांचं आणि हनुमानाचं नाव घेतलं आणि चावी उजवीकडे फिरवली. तसे कसे कोण जाणे, पण कारच्या इंजिनने एक मोठी गर्जना केली आणि गाडी एका झटक्यात चालू झाली. हेडलाईट्सचा तीव्र पिवळा प्रकाश धुक्याला चिरत रस्त्यावर पडला. विक्रमने मागे पुढे न पाहता क्लच सोडला आणि ॲक्सिलेटरवर पाय पूर्णपणे दाबून धरला. कारचे टायर्स रस्त्यावरच्या खडीवर मोठ्या आवाजात घासले गेले आणि कार जणू हवेत झेप घेतल्यासारखी त्या अंधाऱ्या वळणावरून पुढे पळाली. कबीरने भीतीने थरथरत गाडीच्या मागच्या काचेतून मागे पाहिलं. कारच्या लाल टेललाईटच्या प्रकाशात तो मेकॅनिक रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभा होता. त्याचं शरीर धुक्यात हळूहळू विरघळत होतं, पण जाण्यापूर्वी तो आपला तोच रक्ताळलेला फाटलेला हात वर करून त्यांना अत्यंत शांतपणे टाटा करत होता, जणू तो त्यांचा निरोप घेत होता. आणि बघता बघता काही सेकंदात तो माणूस दाट पांढऱ्या धुक्यात पूर्णपणे अदृश्य झाला. त्यानंतर विक्रमने गाडीचा वेग कमी केला नाही. आंबोली घाटाचा तो रस्ता संपेपर्यंत आणि समोर महामार्गावरील इतर गाड्या दिसेपर्यंत दोघांच्याही जीवात जीव आला नव्हता. सकाळी जेव्हा ते पुण्याच्या हद्दीत शिरले तेव्हा कुठे त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्या प्रवासात त्यानंतर दोघेही एक शब्दही बोलले नव्हते. या घटनेला एक आठवडा उलटून गेला होता. पुण्यात परतल्यानंतर सुद्धा दोघे त्या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकले नव्हते. रात्रीच्या वेळी खिडकीवर वारं आलं तरी विक्रम दचकून जागा व्हायचा. एका रविवारी दुपारी विक्रम आपल्या खोलीत लॅपटॉपवर बसून काहीतरी शोधत होता. त्याच्या मनात अजूनही तोच प्रश्न होता की त्या रात्री आंबोली घाटात त्यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं. या घटनेला काही इतिहास आहे का? त्याने गुगलवर जाऊन आंबोली घाट घोस्ट स्टोरीज आणि आंबोली घाट ॲक्सिडेंट्स असे कीवर्ड्स टाकून शोधण्यास सुरुवात केली. तो अनेक ब्लॉग्स आणि बातम्या वाचत पुढे जात होता. अचानक एका जुन्या 2012च्या वृत्तपत्राच्या डिजिटल आर्काईव्हमधील बातमीवर त्याची नजर खेळली. त्या बातमीचं शीर्षक वाचताच विक्रमचे हातपाय बर्फासारखे थंड पडले. त्याच्या पाठीवरून भीतीची एक मोठी लाट धावून गेली.
त्या बातमीचं शीर्षक होतं, आंबोली घाटात रात्रीच्या वेळी बंद पडलेल्या एका कारला मदत करताना स्थानिक मेकॅनिकचा अज्ञात ट्रकच्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू. विक्रमने थरथरत्या हाताने ती लिंक उघडली. त्या बातमीत लिहिलं होतं की मारुती साळुंके नावाचा एक मेकॅनिक आंबोली घाटाच्या वळणावर आपलं छोटं गॅरेज चालवायचा. 2012च्या एका उन्हाळ्याच्या रात्री 2 पर्यटक गोव्याहून पुण्याला जाताना त्यांची गाडी घाटात बंद पडली होती. मारुती साळुंके हा प्रामाणिक मेकॅनिक रात्रीच्या वेळी आपली अवजारं घेऊन त्या पर्यटकांच्या गाडीची बॅटरी दुरुस्त करत होता. तो इंजिनवर वाकलेला असताना मागून येणाऱ्या एका वेगवान अनियंत्रित ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. त्या अपघातात मारुती साळुंके यांच्या पाठीचा आणि डोक्याचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या बातमीच्या अगदी खाली एक छोटा जुना आणि पुसटसा कृष्णधवल फोटो दिला होता. विक्रमने तो फोटो झूम केला. फोटोमध्ये तोच माणूस मेकॅनिकचा निळा सूट घालून हातात पान्हा घेऊन गॅरेज समोर उभा राहून हसत होता. हा हुबेहूब तोच चेहरा होता. हा तोच माणूस होता ज्याने एका आठवड्यापूर्वी मध्यरात्री आंबोली घाटाच्या त्या दाट धुक्यात त्यांच्या कारचं इंजिन दुरुस्त केलं होतं. विक्रमने ताबडतोब कबीरला फोन लावला. फोन उचलताच विक्रम फक्त एवढंच म्हणाला, कबीर, आपला संशय खरा होता. तो मेकॅनिक मनुष्य योनीतील नव्हता. तो 2012मध्येच मरण पावला होता. पण त्यानेच त्या रात्री आपल्या गाडीचं इंजिन दुरुस्त केलं म्हणून आपण पुण्यात सही सलामत पोचलो. कबीर फक्त विक्रमचं बोलणं ऐकत होता, मात्र तो त्यावर एकही शब्द बोलला नाही. त्या रात्री त्या अमानवी मेकॅनिकने त्यांना घाबरवलं जरूर होतं, पण एका अर्थाने त्याने आपली अपूर्ण राहिलेली ड्युटी म्हणजेच पर्यटकांना मदत करण्याचं काम मृत्यूनंतरही पूर्ण केलं होतं. तो एक भटकणारा आत्मा होता, जो आजही आंबोली घाटात अडकलेल्या गाड्यांना दुरुस्त करण्यासाठी धुक्यातून बाहेर येतो. पण त्याची खरी ओळख समजताच माणसाच्या काळजाचा थरकाप उडतो. त्या घटनेनंतर विक्रम आणि कबीरने एक नियम कायमचा मनाशी पक्का केला. काहीही झालं तरी पुन्हा कधीही रात्रीच्या वेळी कुठल्याही घाटातून प्रवास करायचा नाही. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.